चालू करतोय आपण हा नवीन. हा आहे संडे चालू. आज संडेला मी काय काय करणार आहे. मोस्ट प्रॉब्ली संडेला काय नाही, आज पी सी साफ करायचा आहे. कारण की तो जरा एक माझा पी सीचा एक पार्ट डॅमेज झाला आहे, जो असतो ग्राफिक कार्ड. तो डॅमेज झाला आहे बहुतेक. तर तो रिपेअर करायचा. त्याच्या अगोदर जरा पी सी साफ करून घ्यायचा आहे. म्हणजे जो त्याला द्यायचा आहे तो येऊन काढून घेऊन जाईल त्याचा पी सी खराब दिसणार नाही. तर आपण ते करणार आहोत. आणि अजून बऱ्याच काही गोष्टी असतील. आज संडे तर आज मित्र पण येतील भेटायला. तर ते सगळं असेल आज ब्लॉगमध्ये. तर आपण आता सध्या ई मॅगी बनवूया. ई वेगळं आहे, मॅगी वेगळं, पण सध्या आपण ई बनवूया. ई नूडल्स. तर भेटूया. एक सीन झाला. मी इथे मॅगी बनवायला घेतली आणि आता बोलतो की मी पोहे बनवते. आधी सांगायचं ना, नसतं एवढा काम केला असतं. ठीक आहे, मॅगी खाऊन नंतरला पोहे खाऊ घेतो, पण पी सी साफ केल्यानंतरला पोहे. आता पहिला मॅगी. तर आपली मॅगी झाली आणि स्पेशल टॉपिंग टाकायची वेळ झाली. पोहे खाणं 70 रुपयाचे पाव पण झाले ना. 4 पण झाले ना. आता ना संध्याकाळी वेगळे आणू. पण आताच आणून ठेव ना, नको नंतरला संध्याकाळी कडक होते. मग ताजे नाही राहणार. पण असे पण ते लोक सकाळी आणून ठेवतात, ते संध्याकाळपर्यंत वापरतात. नाही संपले किती लोक आणले, जास्त नाही मागवत. काय ये शॉपिंग चांगला आहे. हो. हातीच्या पिशवीत सांगतो तुला द्यायला. ट्राय करा तुम्ही पण. काही खाऊन
पण मित्रच आहे. तो माझ्याकडे राहिला आहे, तो त्याला द्यायचा आहे, पण त्याचा काही मूड तर निघत नाही जायचं. माहीत नाही किती प्रोजेक्ट्स नंतरला जाईल. एक तर ह्याच्यावर ते गणपतीचे व्हिडिओज काढले, ह्याच्या पलीकडे काही केलंच नाही. असं लपून ठेवावं लागतं म्हणजे कोणाची नजर नाही पडत. तुमच्या मी पडेल. हे PC साफसाठी घेतलंय, PC साफ करायला. और ये जो खिलौना अपन वापर रहे हैं वो क्या त्याचा गोक्याने घेतल्यापासून जास्त व्लॉगच नाही केलं आहे त्याला, म्हणजे पैसे वसूलच नाही केलं. तर आता कदाचित आता आयफोन न वापरता गोक्यांवरच ब्लॉगिंग करावं लागेल, कारण की आयफोनचा स्टोरेज लगेच फुल होतो आणि ह्याच्यात आपला 164 GB मेमरी कार्ड आहे. तर जर आपल्याकडे एक गोष्ट आहे डेडिकेटेडली फक्त ब्लॉगसाठी, मग आपण मोबाईलवर का करायचं कारण की सारखं शक्य नाही ना की दरवेळेस गोक्याम घेऊन जाऊ आपण आणि ब्लॉग करू. त्यामुळे हा ब्लॉग माझ्याच राहतो, साईडची बॅग आहे त्याच्यात असतो आणि ती बॅग घेऊन कधीच्या काही घेऊन होतो. नाही तर मग असं मध्ये आयफोनचे ब्लॉग्स असतात कंटिन्यू, आणि कसं डेडिकेटेडली असेल तर गोक्याम असतो ना आपल्या बॅगेत. म्हणजे कळालं की आपल्या मोबाईलमध्ये स्टोरेज नाही तेव्हा, तर आपण ह्याच्यावर करतो. नाहीतर मग एक अँड्रॉईड आहे आपल्याकडे सेम बॅकअपला, त्यात पण 168 GB मेमरी कार्ड आहे, तर त्यात होतो, त्यात जाऊ शकतो. पण तो मी एज एक्सटर्नल स्टोरेज म्हणून ठेवला आहे की ट्रान्सफर करून त्याच्यावर शिफ्ट मारायचं आयफोनमधून. पण मोस्टली तर आयफोनमध्येच एडिट करावं लागतं. आपण आपला PC बाहेर आणलेला आहे. सध्या आपण ते सगळं साफ करूया. पहिले हे सगळं जे बाहेर काढले ते सगळं आठवूया, मग PC खोलूया.
माझं ब्लॅक पॅन्थर बघून तेरा ब्लॅक पॅन्थर आणलेलं आहे. तर आपली सगळी कामं झालेली आहेत आणि आता आपण चाललोय मित्रांना भेटायला, जे आपल्याला विलेपार्ले आणि दिव्यावरून भेटायला आले आहेत. जे आपले मीनाक्षी आणि बंटी आहेत त्यांना भेटायला चाललो आपण. तर आता बघूया तिथे काय मजा मस्ती. आणि हा सौरभ झोपलेला, आता तो उठलाय, त्याला फोन करून उठवलं, आता तो पण भेटायला आपल्याला. चला, मी आता पोहोचले स्पॉटवर आणि आमचे लवबर्ड्स बसलेत तिकडे. ह्याला फोन तर उचल. कुठला फोन उचलू? कोणत्या नंबरवरती? त्यांनी तू मला वाटतं त्या नंबरवर गेला, अँड्रॉइडवर. अँड्रॉइड वर लावला असेल. अरे वा. आता हे जे पैसे वसूल करायला घेतले. हॅलो, तिकडे रेस पण होते. तिने बघून मस्त बोलली तिला. मयूर काय? मातूर आणि कोण दुसरा? अजून एक कोणतरी आहे त्याच्यावर काय रेट होता? काय धीरजला द्यायचं? धीरज मला बोलतो 17-18ला ये माझ्यासोबत फुल डे. 2 वादन आहेत, 2 वादन आहे. तो बोलतो माझा रेकॉर्डिंग करायला ये. आता जाऊ दे. कासव आणि धीरजची रेस लावली, कासव जिंकते. मला पाठ दुखतोय. मी म्हटलं असं का परत चालायला लागला, उठला ना त्या बरोबर चालला. लटकट ठुमकत बाई चालतो. आणि तो हल्ली खूप धीरज, हे लक्षात ठेव, हिने असं केलंय ऑन द ब्लॉग. ऐसा चालतंय वो. कमी झालंय. पोट कमी झालंय पण पण त्याच्या पाठीचा प्रॉब्लेम तो- तो. आणि काय करतो माहिती तो, बसला नाही का जागेवर की असाच बसतो. ताट बसत नाही तो, म्हणजे कोप काढूनच बसतो ना, त्याच्यामुळे त्याचे पाठ ही भरते, मग खाली त्याला कळ मारते. काय दारू दारू मनकट टाकला. ऐसा ही होना चाहिए तेरे साथ साले. अच्छा, ओके केलं की चालू होतं. ओके बोललो ना, मम्मीची तब्येत बघून सांग. मला पण नाही. त्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय. ये सुनने में अच्छा है लेकिन प्रैक्टिकली नाही, मला मम्मीला आता Trekking. सोडताना मुश्किल आहे ना रे. पण आम्ही कुठे जायचं पिकनिकला पण विचार, कसं मला सांगावं लागतं, 1-2 हफ्ते अगोदर सांगावं लागतं. आपली प्लॅनिंग किती 2 महिन्या पूर्वी चालू होती. मग त्यांना स्लो सांगावं लागतं की मी जाणार आहे, कसं? जाणार आहे. आता धीरज, ए बाई, धीरज आता धीरज. तो बोले माझी एक्झाम आहे. त्याची एक्झाम झाले ना, माझी एक्झाम मी फेल झालो, तुमच्यामुळे झालो. पण त्याने केलेलं मला, ओमकारला हिच्यामुळे फेल झाला तो, आमच्यामुळे नाही, हिच्यामुळे. का मी फोर्स केला म्हणून. हा. आणि नंतरला आम्हाला बोलतोय तुमच्यामुळे फेल झालो. बोलो, मी बोलवलं तुला पिकनिकला, मी तुला बोलवलं नाही ना. बोलवलं कोणी? मी. आणि चिडलं कोणावर? त्या सगळ्यांवर. आणि ब्लॉक कोणाला केलेलं? मला आणि ओमकारला. म्हणजे बोलवणार कोण, शिव्या खाणार कोण? व्हॉट इज दिस नॉनसेन्स. नंतरला त्याला बोललो, तू यायचं असेल तर ये, नाही आला तरी चालेल. नाही अरे, मेरे को सोने दो. अरे 3 दिवस पनवेलवर ना जात होता कामावर. 3 दिवसात पॉवरफुल. शनिवारी आला, बोलतो रे लय वैताग आला रे त्या ह्याच्या गर्दीमध्ये. ट्रॅव्हलिंग करतोय तर मग काय झालं? अरे आता लाईफ टाईम करायचं त्याला. त्यांनी आता फक्त हे घेतलाय, ट्रेलर घेतलाय अंगावर. सुदेश भाऊ करतो ना, डेंजर करतो. मी उलटा जाऊ शकतो. इकडनं दुपारी गेलीस ना खाली, तिकडनं रात्री आलीस खाली. तो रूटच उलटा आहे. हा कामावर जातो ना, जेव्हा सगळे कामावर जातात तेव्हा हा कामावर जातो, जेव्हा सगळे घरी येतात तेव्हा हा घरी येतो. असा scene. ऑफिस टाइम. हा,
आपण आता मी इथून राहतोय ना, मी कुठेही पण कामाला गेलो मला उलटा रूट आहे, ऑलमोस्ट उलटा आहे. डाऊनला जाऊन ट्रेन पकडायचं पनवेलला जाऊन. आपण इथून गेलो ना की काय वाटत नाही, पण तिकडून येणं म्हणजे डिफिकल्ट आहे. जरी तू नाला सोपाराला जसं जरी तू गेलीस ना, दिव्यावरनं येतेस तेव्हा कशी येतेस? अरे तू तर आता वर्षापेक्षा जास्त वेळेला तू ट्रॅव्हल करतो. तो फक्त 3 दिवसात त्याची हवा गोल आहे. नाही, मी बघतो कुठली ट्रेन पकडू शकतो कुठल्या. सगळ्यात ट्रेन पकडायचे तुला. ये नाही बोलला था. ते मी माझं बघून घेईन. ते माझ्या हातात आहे. प्रवासामध्ये हालत खराब होते. अरे मी केलंय दीड वर्ष केलंय मी ट्रॅव्हलिंग. मी 3 वर्ष ट्रॅव्हलिंग केलंय डोंबिवली टू दादर. मग कसं वाटतं इकडे तर 8ला उठून जायचं, 9ला उठून जायचं, 10ला पोचायचंच आहे ना कामावर. नाही करू दे बाबा, एकदा तर करू दे त्याला, तेव्हा कळेल. सवयीचा झाला ना मग काय वाटणार नाही. सुदेश भाऊ ना आता किती दीड वर्ष सुमितदा पण झालं. आमचा आता जाऊन झालं त्यांना- त्याला सगळं नीट झालं सगळं. पण तुला तो स्ट्रेट रूट आहे, तुला इथे उतरायची गरजच नाही, तुला डायरेक्ट तिकडे आहे. त्याला मध्ये उभा राहावं लागतं ना. जरी इथून गेली दादरवरून फास्ट विरार. हा हा हा. पण तिला मैत्रिणी जोडावे लागतील ट्रेन मध्ये. आणि विरारवाल्या ट्रेन मध्ये चढून देत नाहीत, अजिबात नाही देत, त्यांच्या फिक्स असतात त्या. हा मग त्याच ग्रुप मध्ये घुसायचं. नवीन आहे मी नवीन. मला ऍडमिशन घ्यायचंय, मी येते तुमच्या ग्रुप मध्ये. बोलवताय चल. नाही बोललेलं तिला. तो बोलतच नाही. मी घरी ती त्या जाऊन दिवशी पाहिजे तर मी ओंकारला विचारतो. मी तुला काय बोलली, मी तिला त्या दिवशी हे पण भरवलं ना मोदक. कॉफीवाले कोण आहे? हा. हा. आणि चायवाली एकटीच आहे बिचारी. तुला कॉफी हवी? हा. ए मीना, त्या दिवशी मी मोदक भरवलं ना तिला, मला बोलते तुम्ही आलात ते मला सांगितलं नाही याने राऊंड मारायला जायचंय वगैरे. मी तिला बोलली ना आम्ही आलोय, म्हटलं राऊंड मारायला येणार आहे का? बघितलं बिचारा चोलतोय. लग्न झालं आता. मग काय झालं? ते तुमच्या दोघांचं लग्न झाल्यावर हा पिढायचा बंद होणार आहे. नाही, आणि आता काय डबल उलटा डबल पिडणार तो तुम्हा लोकांना. पिढा एक्सपिरियन्स. दुःख दर तर हाय माझ्याकडे, पिढायचं काम दुसऱ्यांना. लग्न करून तसं वाटतं. तुझा एक्सपिरियन्स सांग म्हणजे त्यांना पण तसं प्रिपेअर व्हायला. की रिस्क गाणं सुनणे. नाही मला थोडा आपला तर एक्सपिरियन्स आहे, कारण की रिलेशन मध्ये होतो. तो रिलेशन ते जाऊ दे. नाही, तो माहितीये ह्याच्या नाव टसनीला गेलेलो तर तुम्हाला बघा ज्ञान देत होता ब्लॉग मध्ये. बघ बोलतो मी तुला तुला सांगतो, काहीतरी बोलला, चांगला शब्द वापरला त्याने. काय बोलला रे भाई? त्याची मुंडी कापलीच पार. काय बोललास तू? मी तुझे कुछ तो बतात. हा हे बघ ना तू. हा बघ तू ह्याच्या नाव टसनीच्या. खुर्चीवरती तेव्हा बोलत होता. हिनाला घेऊन जाशील का? गोव्याच्या किनाऱ्यावर बोटीवर बसशील का? आपली गाडी असते. बंद झालं ओमकार. तर इंडिया करून आलेला माणूस मला ट्रेन हा बघा आलेला आहे साहेब. दादाला काय बोला, दादा आता काय नाही बोलले लग्न. हा हरामखोर आता आलेला आहे. आता चालू करायलाच लागणार. थोड्या वर्ष आपण फील्ड मध्ये आहे रील बनवू आम्ही. सपोर्टिव्ह वाईफ. हे बाई चला व्हिडिओ काढायला दिलंच चला ती काढे, तिला काय 53 झाले. कुठे नेतेस? चल बोलते, कुठे नेतेस बोलली मी. चला बार मध्ये काय चला बसूया असं. चला बसूया करून प्लेस आहे. स्वतःला दाखव ना व्हिडिओ मध्ये जो आलायस बघ ना, नाही दाखवत आहे. जे 45 ला आलायस आणि जे तोंडात भरलायस ते दाखव ना. ब्लॉग चालू झाला ना म्हणून जुजू जोरात आलाय. हे काय काही नाही. मॅक्सेफ मॅक्सिमम नाही मॅक्सेफ. अरे घंटा आहे तो. तर असं आता आमचा संडे अजून बाकी आहे. आता हे लोक जरा चाललेत घरी. जरा नाही चालले, पूर्ण चालले. आपण जाऊया ना इथे मेडिकल. ए भाई मला घरी जायचं पाणी भरायला. संध्याकाळी जाऊ ना. हा अच्छा त्याची गाडी तिकडे होती ना. तुम्ही दोघं
कुठे आहे तुझी गाडी? तिला काढायचं आईच्या गावात गाडी कुठच्या खंडारमध्ये घुसवलीस? नाही ते काढते थांब जरा. तर आपला व्लॉग संपलेला आहे आणि आता मी बिग बॉस मराठी बघतोय आणि व्लॉग इथे संपवतोय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा, मी वेडिंग व्लॉगर नाही, हे व्लॉग टाकतोय कारण की पुढे खूप सारे लग्न आहेत अटेंड करायला मला. तर मी ते म्हणजे जास्त वेडिंग व्लॉग नको म्हणून हे सगळे आता व्लॉग चालू करणार आहे मध्ये मध्ये टाकायला. तर सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.